कोकणातल्या बळीराजाची सध्या भात कापणीची लगबग या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आपण सध्या आलो तर रत्नागिरी जवळच्या मिरजोळ गावामध्ये। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी जो लांबलेला पाऊस आहे त्यानंतर आता खऱ्या अर्थानं कोकणामध्ये भात कापणीच्या कामाला या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतो आहे। शेतकरी राजा जो आहे तो सध्या शेतामध्ये या ठिकाणी कापणी करताना पाहायला मिळतो आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणी पावसाच्या ज्या दमदार सरी आहेत त्या बरसत होत्या आणि त्यामुळं भात कापणीला या ठिकाणी पावसानं पुरेसा वेळ शेतकऱ्याला दिलेला नव्हता। मात्र आता पुन्हा एकदा या ठिकाणी भात कापणीच्या कामांना या ठिकाणी वेग आलेला पाहायला मिळतो आहे। आपल्यासोबत असेच काही शेतकरी आहेत की ते आपण विचारून घेऊया। आता काय सांगाल, काय परिस्थिती सध्या भाताची, काय परिस्थिती? यंदा पाऊस थोडासा लांबणीवर पडल्यामुळं भात कापणीला थोडासा उशीरच होतोय आणि भात पसवताना पाऊस भरपूर पडल्यामुळं भाताचं फूल धुपलं गेलं आणि त्याच्यामुळे उत्पादनावर फरक पडणार आहे। नक्कीच या ठिकाणी भात कापणी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये भात कापणीच्या कामाला वेग आलेला पाहायला मिळतो आहे। पुढचे काही दिवस अशाच पद्धतीनं कोकणामध्ये भात कापणीचं चित्र हे या ठिकाणी प्रत्येक शेतामध्ये पाहायला मिळेल। मात्र लांबलेल्या पावसामुळे यावर्षी भाताचं उत्पादन घटण्याची भीती ही शेतकरी राजा व्यक्त करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।